300 वर्षांपूर्वी शनिवारवाड्याच्या आधी 7 वर्षांपूर्वी बांधलेला पारसनीस वाडा शनिवारवाड्याजवळील अमृतेश्वर मंदिराजवळ आहे. 17व्या शतकात पेशव्यांचे राजदूत कवी निरंजन माधव यांनी हा वाडा बांधला. शिवकाळापासून ते पुणे दरबारापर्यंत हे फारसी पत्रव्यवहार पाहायचे, म्हणून त्यांचे नाव पारसनीस झाले. शनिवार वाड्याकडील दरवाजावर निरंजन महाल ही पाटी लावलेली आहे. हा वाड्याचा जुना दरवाजा आजही तग धरून आहे. मुठा नदीकडील दरवाजा महाकाय होता. वाडाही मोठा होता. पानशेतच्या पुराचा तडाखा सोसूनही वाडा काही प्रमाणात भक्कमपणे उभा आहे. वाड्याला तटबंदी आणि बुरुजही होते, पण हे सर्व आता रस्ता रुंदीकरणात गेले. सद्यस्थितीला वाड्याच्या आत भाडेकरू राहिला आहेत. या वाड्याच्या जागेवरून शनिवार वाड्याकडे भुयार होते. रस्ता रुंदीकरणात काही वर्षांपूर्वी ते दिसले होते. वाड्याच्या बांधकामात कुठेही खिळा वापरला नाही, हे या वाड्याचे वैशिष्ट्य. वाड्यात 4 मोठी दालने व लहान मोठी 35 दालने होती. वाड्याच्या कामात लाकडाचा वापर जास्त केला आहे. लाकडाचेच हुक वापरले असून त्यामुळे पानशेतच्या पुरात बराचसा हा वाडा वाचला. वाड्याच्या दुसऱ्या चौकात पूर्वी गोठा आणि मोठी तालीम होती. माजघर, मुतपाकखाना, ताकाची खोली, स्वयंपाकघर ते आश्रितांना राहण्यासाठी वेगळ्या खोल्या होत्या. वाड्याच्या आतमध्ये आड होता. त्याजवळच विष्णू, लक्ष्मी व दत्ताचे मंदिर आहे. पूर्वी या मंदिरावर मेघडंबरी होती. विष्णूपुढे गरुडाची मूर्ती देखील आहे. निरंजन माधव हे दत्त संप्रदायी होते. वाड्याची सध्याची दालने व चौक स्पष्ट दिसून येतात. पूर्वी वाड्यात हंड्या झुमरे होती. पेशवाईतील सर्व पत्रव्यवहार वाड्यात होता. एकूण 45,000 कागद होते. काही पत्रव्यवहार सरकारी दप्तरात जमा केला, उरलेला मात्र पानशेतच्या पुरात वाहून गेला. त्यात पानिपतात यमुना नदीत नावेमध्ये झालेला पेशवे अब्दाली पत्रव्यवहार देखील होता. दुसऱ्या बाजीरावाच्या काळी होळकरांनी पुणे लुटलं तेव्हा संपत्ती भुयारामार्गे या वाड्यात आणून ठेवल्याचं सांगतात. निरंजन माधवांनी भारतभर प्रवास केला. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांना पेशवाईत पालखी आणि अब्दागिरीचा मान होता. वाड्यात अत्यंत दुर्मिळ पेंटिंगचा ठेवा होता. तो प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई इथं स्थलांतरित करण्यात आला. रामडोह इथं शनिवार वाड्यापेक्षाही मोठा वाडा पारसनीसांचा होता. तो जायकवाडी धरणात गेला. 1952 साली सरंजामशाही खालसा झाली. बेबेवाडीतील मुंजेरी बाग इथली जमीन विकून तिथं अनेक प्लॉट्स पडले. त्याला पारसनीस कॉलनी हे नाव दिले. पानशेतच्या पुरात वाड्याची बरीचशी दुर्दशा झाली. वाड्याला आता निरंजन महाल हे नाव दिले आहे. शनिवारपेठ पोलीस चौकीपर्यंतचा मार्ग निरंजन माधव मार्ग म्हणून ओळखला जातो.